प्रीवियस व्हिडिओमध्ये आपण JK फ्लिप फ्लॉप बघितलेला आहे। त्या JK फ्लिप फ्लॉपलाच आपण टी मध्ये कन्वर्ट करू शकतो। टी मध्ये इनपुट शॉर्ट केले तर इट इज कन्सिडर्ड ॲज अ टी फ्लिप फ्लॉप। सो मी इथं फक्त चेंज काय करणार, हे दोन इनपुटच्या ऐवजी एक इनपुट देणार। ठीक आहे, त्यावेळी मी 0 दिला तर प्रीवियसली स्टोर्ड स्टेट आपण बघू शकतो। त्यामुळे मी आता क्लॉक दिलाय तर प्रीवियसली स्टोर्ड स्टेट आहे ही। आता मी टीला 1 केलं तर टॉगलिंग व्हायला पाहिजे। ॲज पर क्लॉक इट इज कन्सिडर्ड ॲज अ टॉगल। सो इट्स अ टी फ्लिप फ्लॉप। JKलाच आपण टी केलं शॉर्ट करून इनपुट। आता आपण पुढचं बघायचं आहे डी फ्लिप फ्लॉप। आता डी फ्लिप फ्लॉपमध्ये आपण नॉट गेट लावणार आहे। मग इनपुट जो आहे तो इनपुट ॲज इट इज वी हॅव टू गिव्ह। मग इनपुट माझा 4 पिनला गेलेला आहे, तो मी आहे तसं 4 पिनला ठेवलेला आहे। ओके, त्याच्यानंतर इनपुट जे आहे ते 16 पिनला जे गेलेलं आहे ते मी इथं पिन नंबर 2 ला देणार आहे। म्हणून मी इथं पिन नंबर 2 ॲक्टिव्ह करते। पिन नंबर 7 हा ग्राउंडला द्यावा लागेल, त्यामुळे पिन नंबर 7 इज कनेक्टेड टू द ग्राउंड अँड पिन नंबर 14 इज कनेक्टेड टू द VCC। म्हणजे आपला नॉट गेट ॲक्टिव्ह होईल। त्याच्यानंतर इनपुट पण द्यायचं आहे ह्याला, म्हणजे कारण जो इनपुट आहे तो 1 नंबर पिनला गेला आहे, त्यामुळे इथून मी वायर घेतली आणि ती 1 ला दिली। पिन नंबर 1 ला दिली। ठीक आहे, सो आता आपण नॉट गेटला कन्सिडर केलंय। आता हा डी फ्लिप फ्लॉप सारखा वर्क होईल। डी फ्लिप फ्लॉप मध्ये काय सांगितलंय, जे इनपुट आहे तेच आउटपुट मिळायला पाहिजे। सो मी पहिल्यांदा 0 देते। 0 मिळतंय का बघूया आपण। 0 आला। सो क्लॉक जेवढ्या वेळा देईल तेवढं जे इनपुट आहे तेच आपल्याला आउटपुटला मिळणार। 1 केला तर क्लॉक दिल्या हा 1 झाला। त्यामुळे डी फ्लिप फ्लॉप म्हणजे डेटा फ्लिप फ्लॉप, डिले फ्लिप फ्लॉप। ह्याचा अर्थ काय, 1 दिला तर 1 मिळेल, 0 दिला तर 0 मिळेल।